ही पाचक सुपारी नक्की ट्राय करून बघा. जोपर्यंत आवळ्याचं सीझन आहे, कुरकुरीत असं उन्हात वाळला आहे आणि ऊन जर घरी येत नसेल तरीही करता येतो. आपल्याला हे खाताही येतं सुपारी म्हणून आणि पिताही येतं. मस्त असा आवळा तयार करून ठेवा, वर्षभर छान टिकेल. केसांच्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी उत्तम आहे. चला तर पाहूया. मी 1 किलो आवळे स्वच्छ धुवून घेतलेत. आता किसणीनं किसून घ्यायचेत. तुम्ही जाड किसणीनं किंवा बारीक किसणीनं, दोन्ही किसणीनं किसू शकता. बारीक किसणीनं किसलं तर लवकर सुकेल. मी थोडंसं जाड किसणीनं किसून घेतलं आहे, पाहू शकता. संपूर्ण आवळे थोडासा टाईम लागतो. 1 किलो आवळे किसायला 10 ते 15 मिनटं लागतात. पूर्ण आवळे किसून झालेत. आता तुम्ही असंही वाळू घालू शकता. आपण याच्यामध्ये थोडंसं अजून पौष्टिक करण्यासाठी याच्यामध्ये बीट टाकलं, ह्याने रंगही छान येतो. जसा आवळा वाळवल्यानंतर हलका काळसरपणा येतो तो नाही येणार. आणि बीट टाकले तर आपलं अजून पौष्टिक होईल आवळा. मी 1 किलो आवळ्याला 2 बीट टाकलेत. पाव किलो इतकं बीट वापरलेलं आहे. याला छान मिक्स करायचं आहे. आता याच्यासाठी आपण मसाला तयार करणार आहोत. थोडासा चटपटीत छान होण्यासाठी 1 चमचा धने, अर्धा चमचा जिरे, थोडीशी काळी मिरी, 4-5 काळी मिरी, 1-2 लवंग. आता हे छान भाजून घ्यायचं आहे. हलकं भाजून घ्या, खूप जास्त भाजायची गरज नाही आहे. आता हे भाजून झाल्यानंतर आपण याला मिक्सरमध्ये वाटून घेऊया. हलकं थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं आहे. त्याच्या आधी आपण ह्याच्यामध्ये काळं मीठ टाकले 2 चमचे, अर्धा चमचा आमचूर पावडर किंवा चाट मसाला वापरू शकता. परत 1-2 चमचे साखर, चमचाभर बडीशेप आणि साधं मीठ 1 चमचाभर टाकलं आहे मी त्यात. आता हे मिक्सरला छान वाटून घ्यायचं आहे. हा मसाला आपला रेडी झाला आहे. आता आवळा आपण सगळं मिक्स करून घेतला होता बीटासोबत. त्याच्यासोबत आता आपल्याला 5 मिनिट लागतील. मसालाही छान मिक्स करायचा आहे, अगदी चोळून म्हणजे पूर्ण आवळ्यापर्यंत मसाला सारखा जाईल. आता 2 ते 3 ताटामध्ये आपल्याला छान उन्हाला वाळून घ्यायचं आहे. याला खूप जास्त वेळ 1 किंवा 2 दिवसामध्ये छान वाळून जातो. हे पहा, 2 ते 3 ताटामध्ये मी वाळू घातलं आहे. याला थोडंसं खालीवरी करत राहा दिवसभर, म्हणजे खाली जे ओलसरपणा असतो तो निघून जातो. जर तुम्हाला ऊन येत नसेल घरामध्ये तर तुम्ही आवळा पूर्ण कोरडा करून या प्रकारे गॅसवर 5 ते 7 मिनटं किंवा त्याच्यापेक्षा थोडा जास्त वेळ लागेल, पूर्ण कोरडा करून भाजून घ्या आणि नंतर मसाले ॲड करा तरीही चालतील. 2 ते 3 दिवसानंतर हे पहा, मस्त असं कुरकुरीत आवळा सुपारी तयार झालेली आहे. थँक्यू.